रिक्षामध्ये बेकायदेशीर गॅस भरून देणाऱ्या विरोधात कारवाई। कुरुंदवाडा स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई। 24,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कुरुंदवाड गोलंदाज मळा येथे घरगुती सिलेंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या रिक्षामध्ये गॅस भरून देण्याचं साहित्य सापडल्याने संशयित आरोपी तौहीद परवेज गोलंदाज राहणार दत्त कॉलेज रोड गोलंदाज मळा कुरुंदवाड यास मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतलं। याची फिर्याद स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस हेड कॉन्स्टेबल अबुबकर अब्दुल गनी शेख यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली आहे। येथील गोलंदाज मळा या ठिकाणी तौहीद गोलंदाज यांनी घरगुती सिलेंडर गॅसमधून बेकायदेशीररित्या गॅसमध्ये गॅस भरून देत असल्याची माहिती कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्यानुसार सोमवारी 13 जानेवारी रोजी दुपारी 12:15 वाजता संशयित आरोपी गोलंदाज यांच्या घरासमोरील शेडजवळ उघड्यावर 15,000 रुपये किमतीचे 5 सीलबंद गॅस सिलेंडर, 25,000 रुपये किमतीची अर्धवट भरलेली गॅस सिलेंडर टाकी, 3,500 रुपये किमतीचे इलेक्ट्रिक मोटर पाईप कॉक व इतर साहित्य, 2,000 रुपये किमतीचा वजन काटा, 500 रुपये किमतीची पितळी नोझल, 250 रुपये किमतीची 2 पट्टी पाना असा एकूण 23,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। घरगुती वापराचे गॅस असलेले सिलेंडर आपल्या कब्जात बाळगून ती धोकादायक स्फोटके माहीत असतानाही सुरक्षिततेसाठी लागणारी अग्निविरोधक सामुग्री जवळ न ठेवता तसेच घरगुती गॅसचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून रिक्षामध्ये 80 रुपये किलोप्रमाणे बेकायदेशीर गॅस भरून मुद्देमालासह आढळून आल्याने जीवनावश्यक वस्तू कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या कारवाई पथकामध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक SR कवळेकर, सहाय्यक फौजदार HD सौतेकर, सहाय्यक फौजदार PS नरके, पोलीस हेड कॉन्स्टेबल RS जरळी, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल AD इंगवले सहभाग घेतला आहे। महानकरी न्यूजसाठी इजाज खान पठाण, कुरुंदवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।